आजची रेसिपी एकदम कडक आणि अस्सल गावरान आहे। बघा, हा आपल्या घरच्या बागेतला एकदम ताजा टवटवीत कढीपत्ता। याचा सुगंध इतका भारी आहे की शेजारच्यांनाही कळेल आज घरात काहीतरी विशेष बनते। आणि हे पहा, हे आहेत आपल्या घरचे शुद्ध जवस, बाजारात मिळतात तसे नाही, एकदम ओरिजिनल। सोबत आपण घेणार आहोत भरपूर लसूण, जिरे, तिखट जाळ, सुक्या लाल मिरच्या आणि चवीला पांढरं मीठ नाही तर अस्सल रॉक सॉल्ट। चला, गॅसवर आपण आता पॅन ठेवू आणि जवस मस्त भाजून घेऊया। जवस भाजताना जेव्हा चट चट असा आवाज येतो ना, तो ऐकून असं वाटतं जणू जवस कढईत गारवाच खेळतात। जवस जास्त जळू द्यायचं नाही, खमंग सुगंध सुटला की गॅस बंद करायचा। आता जवस थंड होतात तोपर्यंत एक महत्त्वाची गोष्ट सांगते। जवस खाल्ल्याने काय होतं माहिती आहे? जवस म्हणजे आरोग्याचा खजिना। यात भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि फायबर असतं, जे वजन कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आणि पोट साफ ठेवण्यासाठी अमृत मानलं जातं। रोज 1 चमचा जवस खाल्ला ना तर केस आणि त्वचा दोन्ही एकदम चमकू लागतात। आता त्याच पॅनमध्ये आपण तेल न वापरता मिरची, लसूण आणि कढीपत्ता, जिरे, मीठ टाकून हे आपण भाजून घ्यायचं आहे। कढीपत्ता कुरकुरीत झाला पाहिजे म्हणजे चटणी जास्त दिवस टिकते। आता आपण व्हिडिओचं सर्वात मुख्य आणि मजेशीर पार्ट म्हणजे आपण मिक्सरचा वापर अजिबात करणार नाही। मिक्सरच्या ब्लेडने चटणी गरम होते आणि चव बदलते। आपण वापरणार आहोत पारंपरिक काळा खलबत्ता। बघा, काय मस्त चमचमीत गावरान जवसाची चटणी तयार झाली आहे। गरम भाकरी किंवा पोळीसोबत वरून थोडंसं शेंगदाण्याचं तेल टाकून खाल्ला तर इतकी भारी लागते की 2 ऐवजी 4 सुक्या पोळ्या नक्कीच खाणार।